नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। बांधकाम कामगार योजनेमध्ये आता स्कॉलरशिप योजना पण आता सरकारने आणली आहे। आता बांधकाम कामगार योजना ही पहिल्यापासूनच एक चर्चेचा विषय आहे। त्याच्यामध्ये आता स्कॉलरशिप योजना ही सरकारने आता त्यांच्या बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी इथे आणलेली आहे। आता या योजनेमध्ये सरकारने पहिली ते 7वी पर्यंत जे विद्यार्थी आहे, बांधकाम कामगारांचे जे मुलं आहे त्यांच्यासाठी इथं त्यांना वर्षाला जे आहे 5,000 रुपये पहिली ते 7वीच्या विद्यार्थ्यांना 5,000 रुपये इथे मिळणार आहे आणि 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना इथे 10,000 रुपये इथे सरकार जे आहे ते देणार आहे। फक्त आणि फक्त इथं बांधकाम कामगाराचे मुले जे आहे ते अप्लाय करू शकता आणि इथे त्यांचा हीच फॉर्म जो आहे तो त्यांनाच 5,000 आणि 10,000 रुपये जे आहे इथं मिळणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर जे आहे अर्ज करून घ्या। आता अर्ज कसा करायचा ते आपण बघूया। बांधकाम कामगार बघून घ्या मित्रांनो, बांधकाम कामगार स्कॉलरशिप जी योजना आहे ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची योजना राबवली जात आहे। योजना म्हणजे शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना। या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या 2 मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते। मित्रांनो बघून घ्या, इथं जे पहिले 2 मुलं जे आहे, बांधकाम कामगाराचे पहिले 2 जे मुलं आहे त्यांच्यासाठी शिक्षणासाठी इथे जे आहे आर्थिक मदत जी आहे ती दिली जाते। म्हणजे 2 मुलांसाठी जी आहे ही योजना आहे। तिसऱ्या मुलाच्या शिक्षणासाठी तुम्हाला जे आहे इथे पैसे जे आहे ते मिळणार नाही। त्यामुळे पहिले जे 2 मुलं आहेत त्यांचा पूर्ण शासन जो आहे तो खर्च उचलणार आहे। बघून घ्या, दिली जाते। या आर्थिक मदतीमुळे कामगारांना आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण करणे सोपे होते। मित्रांनो, या आर्थिक जे 5,000 आणि 10,000 रुपये जे आहे पहिली ते 5वी पर्यंत 5,000 आणि 10वी ते 8वी पर्यंत जे आहे ते 10,000 रुपये जे आहे प्रत्येक स्टुडंटला म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला जे आहे इथे मिळणार आहे। तर बघून घ्या, अर्ज कुठे करायचा ते पण आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। तर पात्रता आणि अर्ज करण्याची वेळ, तुम्हाला इथं अर्ज करायची जी शेवटची तारीख जी आहे ती मी तुम्हाला सांगतो आणि पात्रता ही कोण आहे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो। आता मंडळाकडे नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांच्या व त्यांच्या नोंदणीच्या 6 महिन्यानंतर किंवा पुढील शैक्षणिक वर्षापासून शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येतो। म्हणजे बघून घ्या मित्रांनो, इथे मंडळाच्या नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना त्यांच्या नोंदणीच्या 6 महिन्यानंतर किंवा पुढील शैक्षणिक वर्षापासून या शिष्यवृत्तीचा अर्ज करता येतो। बघून घ्या, आणि अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होतो। म्हणजे अर्ज जो आहे ते पूर्णपणे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जो आहे तो करू शकता। घर बसल्या तुम्ही ऑनलाईन पद्धतीने इथे करू शकता, तरच तुम्हाला जे आहे इथे 10,000 किंवा 5,000 रुपये जे आहे तुम्हाला इथे मिळणार आहे। बघून घेऊया अर्ज कुठे करायचा आपण। तर मित्रांनो, अर्ज कुठे करायचा, सगळ्यात आधी तुम्ही गुगलवरती जाऊन BOCW म्हणजेच महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर वेलफेअर बोर्ड सर्च करून मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही लॉग इन जे आहे ते करू शकता। आणि तिथे गेल्यानंतर तुम्ही जो आहे हा फॉर्म जो आहे स्टुडंटची स्कॉलरशिप जे आहे, विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप जे आहे ते तुम्ही हा अर्ज जो आहे तो करू शकता। तुम्ही कोणत्याही CSC केंद्रावरती जाऊन हा जो आहे अर्ज तो आहे करू शकता। त्याच अर्ज केल्यानंतर तुम्हाला 1.5 ते 2 महिन्यानंतर तुम्हाला जे आहे इथे 5,000 ते 10,000 रुपये जे आहे तुम्हाला सरकारतर्फे इथे विद्यार्थ्यांच्या तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी इथे मिळून जाणार आहे। तर योजना कशी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।